नेहमीच असतो सॅम, पण आज तरी जरा वेळ काढ माझ्यासाठी. नाही तर परत वेळ मिळेल की नाही माहित नाही. म्हणजे करण्यापेक्षा तुझ्या मनात जे चाललंय ना ते आज तरी बोल माझ्याशी. माझ्या मनात काही चाललं नाही किम्या. पण तुला का असं वाटतं की स्वानंदी मॅडम माझ्यासाठी कम्पॅटेबल नाहीये? एक्झॅक्टली हेच कारण आहे. स्वानंदी मॅडम? अरे लाईफ पार्टनरला मॅडम कोण म्हणतं? बिझनेस पार्टनर आहे का तुझी ती? लाईफ पार्टनर आहे तुझी ती. बिझनेस मध्ये तडजोड करतोस तशीच संसारात करणार आहेस. लग्न तडजोड म्हणूनच केलंस ना? काय झालं सॅम, बोल ना. हो केलं, कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आजची परिस्थिती सुद्धा तशीच आहे आणि तुला जर वाटत असेल की परिस्थिती बदललीये तर तुझा गैरसमज आहे. सॅम, मी तुला ओळखत नाही का? तू असा नव्हतास. आई बाबांच्या अपघातानंतर तू असा झालायस. तुझ्यावर अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी आली म्हणून तू असा झालास. पण त्या जबाबदारीचं ओझं कधी झालं हे तुझं तुलाच कळलं नाही. आणि त्यातच त्या जबाबदारीच्या गाठोड्यात रोहनची शपथ, ताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, ही पण येऊन पडली. त्यामुळे त्या गाठोड्याचं वजन अजून वाढलं. स्वानंदीची जबाबदारीही तुझ्यावर आली. त्यामुळे ह्या परिस्थितीला त्यावेळीची परिस्थिती जबाबदार आहे असं नाही. ह्याला तूच जबाबदार आहेस, कारण लग्न तू केलंयस. हे बघ सॅम, मैत्रीण म्हणून तुला सांगते, कदाचित स्वानंदी तुझ्या टाईपची नसेल. लग्न तू तडजोड म्हणून केलंस, पण आता तुमच्या नात्याचा तू विचार करू शकतोस ना. एकदा स्वानंदीच्या आणि तुझ्या नात्याचा पुन्हा विचार कर. म्हणजे जे काय मी बोलले ते तुला सगळं कळतंय. पुन्हा सांगते, स्वानंदीच्या आणि तुझ्या नात्याचा पुन्हा एकदा विचार कर.